साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे उत्तम स्मारक उभारल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सातारा नगरपालिकेचं केलं कौतुक। संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, चळवळीतील शेकडो सातारकर उपस्थित होते। सातारा शहरातील शाहू चौकात अनेक वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा छोटा पुतळा उभारण्यात आला होता। मात्र दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी हा पुतळा पूर्णाकृती उभा असावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून लावून धरली होती। त्याला सातारा नगरपालिकेनं मान्यता देऊन या पुतळ्याच्या कामाला सुरुवात देखील केली होती। आज या पूर्णाकृती भव्य पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडलं। पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर ती कामगारांच्या तळहातावर आहे, या विचारानंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात कामगार चळवळ सुरू ठेवली आणि त्यांना न्याय मिळवून दिला। यापुढे देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हेच विचार घेऊन कामगारांना राज्य सरकार न्याय देईल आणि त्यांचे विचार जोपासेल, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी या अनावरणाप्रसंगी बोलताना व्यक्त केलं। साताऱ्यात उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाबद्दल गौरवोद्गार काढून हे स्मारक उत्कृष्ट असून ते कामगार चळवळीला नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा नगरपालिकेचं कौतुक केलं। या साताऱ्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी हा संदेश दिला की पृथ्वी ही शेष नागाच्या डोक्यावर नाही तर ती कामगाराच्या तळहातावर उभी आहे, त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक उत्तम अशा प्रकारचं स्मारक, एक पुतळा, त्याचे उद्घाटन झालं। त्यांना देखील मी नमन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता ज्या ज्या लोकांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अभिनंदन करून